मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तुफान पाऊस बरसत असल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याचा परिणाम म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या एसटी बसेस आहेत त्या अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण पुणे स्टेशनमध्ये आहोत, जिथून दादर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवनेरी एसटी बसेस आहेत त्या जात असतात। मात्र आपण पाहतो की या सगळ्या एसटी बसेस आहेत त्या सध्या या स्थानकामध्ये उभ्या आहेत, कारण की सकाळपासून आपण पाहतोय की मिसिंग लिंक मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने या सगळ्या दादर बोरिवली अशा भागामध्ये जाणाऱ्या ज्या शिवनेरी बसेस आहेत त्या मात्र इथंच थांबून आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला आहे। काल रात्री उशिरा आपण पाहिलं की मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात टनेलच्या जवळ दरड कोसळलेली होती आणि त्यामुळे तिथली वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तसंच उर्से टोल नाक्याजवळही दरडी आहेत त्या थेट रस्त्यांवर आलेल्या आहेत, त्यामुळे तो सुद्धा महामार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे। जुना पुणे मुंबई महामार्ग आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे महामार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक सेवा ही ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे पुणे स्टेशन, स्वारगेट असेल, इथून ज्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस आहेत त्या अनिश्चित कालासाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे प्रवासी आपण पाहतोय की सकाळपासून स्थानकांमध्ये बसून आहेत। अजूनही एसटी सेवा कधी सुरू होणार आहे याबाबतची कोणतीही पूर्वसूचना आहे ती देण्यात आलेली नाहीये। पण जो मुसळधार पाऊस कालपासून आपण पाहतोय की राज्यभरामध्ये सुरू आहे, अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे मुंबई या मार्गावर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे। मिसिंग लिंकवर ही दरड कोसळल्यामुळे हा संपूर्ण महामार्ग सध्या ठप्प झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा एसटी वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। आपण सध्या पुणे स्टेशन मधले आगार प्रमुख आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे आणि कधीपासून ही एसटी सेवा बंद झाली? नमस्ते। सकाळी 5 वाजल्यापासून आपली जी 5:15 वाजल्यापासून गाडी पहिली सुट्टी फेरी तिथून आपण स्टार्ट केलेलं होतं। पहिली गाडी गेली, परंतु आपण एक 6, 6:30, 7 पर्यंत गाड्या सोडल्या। आपल्याला काय पुढची काय जाणीव नव्हती। जेव्हा आपल्या मीडिया मार्फत, तुमच्या मार्फत किंवा न्यूज मार्फत आपल्याला समजलं की बाबा अशाचे दगड कोसळले, तेव्हापासून आपल्या फेऱ्या रद्द केल्यात। ज्या काही गाड्या आपल्या वाकडच्या आसपास थांबलेल्या, जे वाकडपर्यंत आले, तिथून काही गाड्या आपण 2 रिटर्न बोलवल्यात आणि त्यांचा रिफंड द्यायची प्रोसेस आपण शिवाजीनगरला केलेली आहे। ते लोकांना आपण शिवाजीनगरला थांबायला लावलेलं आहे, तिथून आपल्याला त्यांचा फॉर्म भरून रिफंड करण्याची सोय केलेली आहे। म्हणजे आता पैसे त्यांना परत दिले जातात? पैसे आपण त्याला सेवा कधी सुरू होईल असं काय सांगण्यात आले? तर आपल्याला काय वरून आदेश आलेला आहे की सेवा पूर्ण झाली, सेवा अजून चालू करा। जर पुढून आदेश येईपर्यंत आम्हाला सेवा थांबायला लावलेल्या आहेत। आपण जोवर आदेश येत नाही तोपर्यंत चालू करू शकत नाही। साधारण किती वाहतूक सुरू म्हणजे फेऱ्या आपल्या रोज होत असतात या पुणे स्टेशन मधून? दररोज आपले 50 ते 60 फेऱ्या आहेत इथून। एक तर आपल्या आतापर्यंत गेलेल्या आहेत एक 10 ते 12 पर्यंत, एक 7 वाजेपर्यंत फेऱ्या गेलेल्या आहेत। तर आपल्या सुरळीत वाहतूक झाली चालू तर आपण फेऱ्या सुरू करूया। एसटीचं नुकसान वगैरे कुठे झालेलं नाहीये? नाही, एसटीचं अजूनही नुकसान झालं नाही। प्रवासी दुकान आहे, प्रवासी सुखरूप आलेले आहेत। आमच्या जर प्रवाशाला काय अडचण आहे तर प्रवाशाला आम्ही सांगितलेलं आहे, जिथं हॉटेल एखादा असेल जिथं प्रवाशांची गैरसोय होणार नाही, नाश्ता, चहा, बाथरूम सारखे, त्यासाठी थांबवा आणि प्रवाशांची गैरसोय होऊन देऊ नका। काय अडचण आली तर आम्हाला कळवा। इथून आपण काय अनाऊन्स करतोय का प्रवाशांसाठी की मुंबईला जाणारे जे प्रवासी आहेत त्यांनी इथं थांबू नये? एक 5 ते 10 मिनिटाला अनाऊन्स करतो। आपले कंट्रोलर साहेब असतात, ते आपल्या अनाऊन्स करून सांगतात की बाबा दादरकडील वाहतूक हे पूर्णपणे बंद केलेली आहेत, पुढील आदेश येईपर्यंत आपण बंद करणार आहे। तर आपण दिलगिरी व्यक्त करावी। फटका पण एसटीला बसेल? फटका तर बसणार, मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामध्ये रेल्वेची लाईन वगैरे एक 10-12 गाड्या रद्द झाल्यात अशा आम्हाला मिळाली माहिती। टिकाला सगळा प्रवासी आमच्या एसटी महामंडळाकडे आलेला आहे, त्याचाही मोठा फटका बसलेला आहे आणि प्रवाशांची गैरसोय झालेली आहे मोठ्या प्रमाणात। प्रवाशांची गैरसोय होतीये, पण अनिश्चित कालासाठी एसटीची सेवा मात्र ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे अनेक स्थानकांमध्ये आपल्याला मोठी गर्दी झालेली आहे। सध्या पुणे स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय की अनेक प्रवासी आहेत ते मात्र या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। मुंबईला जाणारी वाहतूक तर बंदच आहे, मात्र इतर ग्रामीण भागात जाणारी सुद्धा वाहतूक आहे ती सुद्धा आता हळूहळू ठप्प व्हायला लागलेली आहे। राज्यभरामध्ये पावसाची संततधार ही आता हळूहळू वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांनी गरज असेल तरच प्रवास करावा असं आवाहन सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे हजारोंच्या संख्येने जे दररोज मुंबईला जात असतात ते मात्र जे चाकरमानी असतील किंवा मग प्रवासी असतील यांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे
मिसिंग लिंकवर जी मोठी दरड कोसळलेली आहे त्याचा फटका आपण पाहतोय की पूर्णपणे एस टी वाहतूक आहे ती सुद्धा ठप्प झालेली आहे आणि अशा पद्धतीने पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर एस टी स्थानकं आहेत तिथं मात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडलेले आहेत. त्याचबरोबर एस टी सुद्धा जागेवरच असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे ही एस टी सेवा कधी पूर्ववत होणार याकडे सुद्धा प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे. पण सध्या तरी अनिश्चित काळासाठी ही सेवा ठप्प झालेली आहे असं सुद्धा एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.